नागावचे आमचे श्रीनाथ पाटील 5 षटकांची मॅच पहिल्या फेरीतील तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतो. कल्याण ग्रामीण मध्ये बंधूंनो ज्या खेळाडूची ओळख आहे, एक धूर्त कर्णधार, गेले कित्येक वर्षे या वडवली बी संघाचे नेतृत्व केलं, तोच मात्र या ठिकाणी आपण पाहतो स्ट्राइकला विशाल पाटील, नो स्ट्राइक एंडला कल्पेश. पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी फिल्डिंग सेट करत असताना अधिक पाटील आणि त्याचे सहकारी दोनच क्षेत्ररक्षण आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक आपण पाहतो ऑफ साईडला डीप मिड विकेटच्या दिशेने अगदी सीमारेषा लगत लावलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतो, आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग म्हणता येईल नाही आणि डीप मिड विकेट म्हणतात अगदी मध्ये लावलेला हा खेळाडू आपण पाहतो सीमारेषा लगत. असे दोनच क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष मडवी. पॉवर प्लेचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू. आता तिथे मला वाटतं थोडीशी धावावा लागला जोरात, नाही तर डेंजर एंडला धावत होता हा सलामीवीर वडवली बी संघाचा विशाल पाटील. असं म्हणता येईल बाल बजा डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाज कदाचित बाद झाला असता, पण डायरेक्ट हिट लागलं नाही हे विशालचं सुदैव समजावं. दुसरा चेंडू या पॉवर प्ले मधला घेऊन गोलंदाज मनीषचा हा चेंडू अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय आणि चेंडू या ठिकाणी अंपायरच्या इशाऱ्याची आम्ही या ठिकाणी वाट पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी. तर बघा भंडारलीचे व्हॉलेंटियर कुठं असतील तर फिरते राहा. एक क्रुशल मॅच आहे या ठिकाणी. दोन्ही संघ मातब्बर संघ नक्कीच प्रेक्षकांना अगदी भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी म्हटलं होतं की प्रेक्षकांना चांगली मॅच. आता मात्र पहिलं विकेटचं पतन होताना आपण पाहतो फलंदाज कल्पेश बाद. मध्ये कशी गोलंदाजी करायची ती मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवून देत असताना सपाट संघाचा गोलंदाज मनीषने दाखवून दिला. कारण पहिलं विकेटचं पतन झालं बंधूंनो या ठिकाणी. ज्या पद्धतीने ॲज द ओपनरच्या भूमिकेत विशालच्या साथीने मैदानात गेला होता कल्पेशला मात्र माघारी यावं लागलं. वैयक्तिक फक्त 2 धावांचं योगदान दिलं आणि इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर संदेश काय असेल या फलंदाजाच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने पहिला गडी बाद झाल्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन, दुसरी धाव, हो नक्कीच सेफली 2 धावा या ठिकाणी पूर्ण करताना आपण पाहतो फलंदाजांना. ही तर खासियत आहे या वडवली संघाचे. चित्त्याच्या चपलाईने धावा कशा घ्यायच्या ते बंधूंना नवोदित खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. हे चेंज द गेम वडवली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. त्या 2 धावा आपण या ठिकाणी पाहत राहिलो. 2 धावफलक नक्कीच पुढे जाईल. धावफलकी धावा 5. मनीष सुद्धा चांगली गोलंदाजी. या षटकात अजूनपर्यंत तरी मोठा फटका नाही, चौकार षटकार नाही. एक जमेची बाजू असा म्हणावी लागेल ती म्हणजे श्रीशा 11 सापट संघासाठी. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर बघा अनपेक्षित उसली पाहिले. पुन्हा एकदा फलंदाज भेट झाला. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी जगदीश पाटील. अशी गोलंदाजी असली तर फलंदाजांना नक्कीच अडचणीत आणण्याचं काम केलं गेलंय या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहतो मनीषने.
पॉवर प्ले मध्ये हवे तशी फटकेबाजी करण्याची मुभा नाही हे दाखवून दिलं या मैदानावर. कारण या मैदानावर धावांचा पाऊस पडतो, ओव्हरपेड डिलिव्हरी आणि हा चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला सीमारेषा पार षटकार. चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 8 धावांचं योगदान आणि त्यात महत्त्वपूर्ण एक या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार म्हणजे 3 चेंडूचा सामना करताना तब्बल वैयक्तिक 8 धावा या ठिकाणी आपल्या बॅटच्या सहाय्याने WB संघासाठी आपण पाहतो. तर फलंदाज इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर गेलेला संदेशच्या माध्यमातून दुसरे षटक बघूया. गोलंदाज साठी कोणाला पाचारण केलं जातं, ज्या पद्धतीने पहिलं षटक संपन्न झालं 11 धावा आपण पाहिल्या एक गड्याच्या मोबदल्यात. कल्पेशची एक मात्र विकेट या ठिकाणी पडली गेले WB संघाची. दुसरे षटक गोलंदाज सागर. दुसरे षटक गोलंदाज P2 मध्ये आलाय सागर. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. ऑन साइडला स्क्वेअर लेगला अगदी सीमारेषा लगत एक क्षेत्ररक्षक पाहतो, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ अशी क्षेत्रव्यूह रचना असताना मात्र P2 साठी सज्ज झालाय या ठिकाणी गोलंदाज सागर. सामोरा फलंदाज मात्र विशाल. मी नक्कीच म्हटलं होतं मॅच चांगली होईल यातील मात्र शंका आहे, कारण खूप दूरवरचा प्रवास या सपाट संघाचा आहे आणि तोच सपाट संघ मात्र गोलंदाजीत दाखवतं. कारण 2 सामन्यात अगदी धावांचा पाऊस पाहिला होता जगदीश पाटील आपण, पण त्या धावा मात्र या सामन्यात रोखल्या गेल्यात आणि तोही WB संघासमोर. आता मात्र संधी होती परंतु चेंडू सीमा पार. बिग हिट विशालच्या बॅटमधून आला आहे षटकार. विशाल या अगोदरचा चेंडू डॉट खेळला होता आणि थांबून किती थांबायचं हेच विशालने हेरलं आणि चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला. आलेला षटकार मात्र नक्कीच कॉन्फिडन्स हाय करून जाईल. तो म्हणजे विशालचं ज्या पद्धतीने पहिला चेंडू डॉट फेकला होता नक्कीच गोलंदाज. आता स्वीपचा फटका या ठिकाणी पायडल स्वीप ज्याला म्हटलं जातं तो फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण करताना आपण पाहिले. मी मगाशीच म्हटलं होतं या अशा धावा आपल्याला जलद गतीच्या धावा या WB संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील आणि तेच प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या चेंडूवर विशालच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. तदनंतर आलेल्या ही दुहेरी धाव आपण पाहिली आणि पुन्हा एकदा सज्ज असेल सागरच्या अगेन्स्ट. आता मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतो आणि सरळ एस्टेजच्या मागे कॅरी होत असताना आपण पाहतो या ठिकाणी डॉट चेंडू बॉडीला टच होऊन गेला असावा हा चेंडू. हाच कयास आपण अंपायरचा पाहिला आणि त्याचमुळे या अगोदरचा चेंडू आपण डायरेक्ट पाहिला. आता मात्र ऑफ साईडला ऑन साईडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येईल का, डायरेक्ट हिट जमली असती परंतु नाही जमलं क्षेत्ररक्षकाला, ते फक्त सिंगल. हाच क्रिकेटचा बंधूंनो मूलमंत्र आहे. जेव्हा मिळेल तेव्हा मोठा फटका, कमजोर चेंडू मिळाला त्यावर मोठा आघात करायचा, नाहीतर मग सिंगल डबलने अगदी धावफलक पुढे नेण्याचा हेच तंत्र मात्र WB संघाचे आपण पाहतो या ठिकाणी. आता मोठा फटका परंतु फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सुद्धा गेलाय आणि 3 तिगाडा काम बिगाडा. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फलंदाज बाद बघा अगदी यष्ट्यांच्या जवळ चेंडू आणि धावा घेतल्या गेल्या 3. चौथीला फलंदाज बाद झाला या ठिकाणी.
या ठिकाणी संपन्न झालंय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हारल्यानंतर वडवली बी संघाने बनवल्या गेल्यात 2 षटकात धावा 2 बाद 23. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, शुभम गेलाय, शुभम पाटील. अजून एक चांगला फलंदाज तर बघा त्या या ठिकाणी 2 षटकं संपन्न झालेत आणि नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकात बनवल्या गेल्यात 23 धावा. तिसरी षटक गोलंदाज मनीष. आता म्हटलं या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि फक्त सिंगल. बघा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं, फक्त सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. वडवली संघाने हेच हेरलंय की सिंगल डबल आणि खराब चेंडू मिळाला तर मात्र त्यावर प्रहार करायचा. अशा पद्धतीने एकने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो. धावफलक 24 या आकड्यावर आपण पाहतो. स्ट्राईक एंडला सर्वप्रथम आलाय. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर नेट नंबर 4थ्या क्रमांकावर गेला शुभम पाटील. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच शुभम मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो. बॅटची एज होती त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि एक चप्पल रन आपण पाहतो त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवत असताना मात्र घेतली गेली सिंगल धाव. सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या 2 षटकात आपण अटॅकिंग क्रिकेट खेळून मात्र एक चांगली धावसंख्या उभारू, हाच मूल मंत्र या ठिकाणी वडवली बी संघाने मनाशी बाळगला असेल. ज्या पद्धतीने अजून सुद्धा विशाल पाटील शांत आहे. सुरेख गोलंदाजाची या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं या ठिकाणी, कारण विशाल सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला असताना मात्र धावांचा दुष्काळ या ठिकाणी वडवली बी संघासाठी. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी संदीप. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज गेलेत या गोलंदाजाने आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. विशाल आणि शुभम सारखे 2 मातब्बर फलंदाज असताना मात्र पायात बेड्या कशा ठोकाव्या फलंदाजाच्या ते मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय, ते म्हणजे गोलंदाज मनीषने. आता मात्र अव्वाक्या चेंडू आणि भिरकावून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. नटराज स्टाईलने मारलेला फटका, एक जोरकस फटका आपण पाहिला विशालच्या बॅटमधून. चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमापार आणि आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी बॅक टू बॅक दुसरा बिग हिट, मोठा फटका षटकार. कर्णधार आणि देसाई संघाचे कर्णधार लगेचच आम्ही आमच्या मंचावर येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. आता फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर गेला होता आणि या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना घेतल्या गेलेल्या 2 धावा आणि या ठिकाणी
तिसरी षटक संपन्न. 3 षटकांच्या संख्येनंतर बंधूंनो 2 गड्याच्या मोबदल्यात धावा धावफलकावर वडवली बी संघाच्या पाहतो आपण तब्बल 39 13 धावांची सरासरी मेंटेन करत असताना याकडे श्रीनाथ पाटीलने सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं गेलं आहे. थँक्यू श्रीनाथ पाटील. असेच प्रयत्न दिवसभर करा, नाहीतर मग अंधार होईल आणि कुठल्याही संघाला अंधाराचा फटका बसू नये यासाठी आमचे आयोजक आणि आमचे पंच प्रयत्नशील असतील यात मात्र शंका नाही. 3 षटकात आपण पाहिले बंधूंनो फलंदाजी करताना 39 धावा आणि 4थं षटक गोलंदाज आलाय जयेश आला. या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतो आपण शुभमला. मागच्या षटकात विशाल पाटीलच्या बॅटमधून आपण बॅक टू बॅक 2 षटकार. रोहित पाटील आला या ठिकाणी, सॉरी स्लोवर 1 होता. या ठिकाणी आपण पाहिला चेंडू पडल्यानंतर गती अगदी कमी केलेली आणि शुभमला बीट करत चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे डॉट बॉल. 39 धावा आल्या 3 षटकात आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू मात्र या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून आपण डॉट पाहिला आणि स्वेर चेंडू हा श्रीनाथ पाटील आमच्याकडे बोलत असताना आपण पाहतो पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र दिशा भरकटताना आपण गोलंदाजाला पाहिले आणि तदनंतर आलेला हा स्वेर चेंडू आपण पाहतो वाईटच्या स्वरूपात. रोहित पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने मात्र टॅप केलं या चेंडूला. थोडीशी बघा, हो नक्कीच थोडी जरी चूक कराल क्षेत्ररक्षणात सिंगलला डबलमध्ये नक्कीच कन्वर्ट केलं जाईल हे मात्र हे फलंदाज दोन्ही दाखवून देतात. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. अशा पद्धतीने 2 धावफलक पुढे असताना आपण पाहतो तब्बल 42 या आकड्यावर हळूहळू का होईना मात्र धावफलक मजबूत स्थितीत नेण्याचा मात्र प्रयत्न केला जातो फलंदाज विशाल आणि शुभमच्या माध्यमातून. 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या क्षणाला नक्कीच आपल्याला अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाल्या 3 मात्र शंका नाही आणि आताच केली शुभमने सुरुवात. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू बिग हिट षटकार. आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी पुरेपूर फायदा घेत असताना अगदी साईड स्क्रीनला धडक देत असताना बिग हिट षटकार. बॅट मधून आपण बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. आता मात्र मूडमध्ये आलाय शुभम. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आपण पाहतो या ठिकाणी आणि गोलंदाजाचे मात्र रिदम या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न सक्सेस होताना आपण पाहतो या ठिकाणी शुभमला. काय फलंदाजी, सुरुवातीला शांत जरूर होता, तदनंतर आक्रमण कसं करावं आणि आक्रमक होत असताना आपण पाहतो शुभमला. रोहित मात्र महागडा ठरताना आपण पाहतो 4थ्या षटकात. सुंदर चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू 2 षटकार बॅक टू बॅक खाल्यानंतर मात्र हा आलेला हा डॉट.
चौथं षटक चालू असताना मात्र आपण पाहतो चांगली फलंदाजी वडवली बी संघाची, ज्या पद्धतीने विशाल पाटील नो स्ट्राईक यांना पाहतो, स्ट्राईक यांना शुभमला पाहतो आपण. आता मात्र उशिरा खेळला परंतु गॅप मध्ये खेळून चेंडू सीमा पार जाईल का? हो, क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि सीमा रेषा पार केली या ठिकाणी चेंडू, हा आलेला चौकार. मैदानाच्या आतमध्ये गेली अनेक वर्ष लहान वयात क्रिकेटला सुरुवात आणि आत मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळ ज्याच्या माध्यमातून शुभमच्या माध्यमातून तो शुभम मात्र काय चित्त्याच्या चपलाईने आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते आणि फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आहे. वाकलन संघाचे कर्णधार आणि देसाई संघाचे 3 चेंडू शिल्लक आहे. वाकलन संघाच्या कर्णधार आणि देसाई संघाच्या कर्णधाराला विनंती की लगेचच आपण नाणेफेकीसाठी आहे. विशाल थोडा थकलाय त्या ठिकाणी धावून धावून, म्हणून मला वाटतं विकेट फेकली गेली या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ गेलाय या संघाचा. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील उर्फ काव्वा, डावखुरी हाताचा एक शैलदार फलंदाज. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार का या शेवटच्या 3 चेंडूवर. गोलंदाजी चांगली करताना आपण पाहतो या ठिकाणी विकी मंडवीला. चौकार षटकार नाही परंतु कमलेश मारेल का चौकार षटकार या 3 चेंडूवर. चांगले क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल.
जे शुभमच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिलेत, एक चौकार पाहिलं, तोच शुभम मात्र शेवटच्या षटकातील काही चेंडू खेळायला आलाय मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान महेंद्र कडू यांना सुद्धा इन्व्हाइट करतोय आम्ही, आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. विकी मडवी काय गोलंदाजी करतो शेवटच्या षटकात. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि 2 धावा. एकदम फिट आहे शुभम पाटील. एवढा धावला मैदानावर, अजून सुद्धा किती धावेल हे सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने प्रॅक्टिस आहे यस खेळाडूची, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल सातत्य विशाल दामला, पण शुभम अजून अगदी ताजा तवाना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉस आणि पर्वणी स्वीकारत असताना चेंडू सीमारेषा पार, षटकार. तेहत्तर धावा आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं या ठिकाणी. कशा पद्धतीने हा सापाट संघ हे आव्हान पूर्ण करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल, त्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझं सहकारी जगदीशजी पाटील नारिवली यांच्याकडे. आणि वाकलन संघाचे कर्णधार आणि देसाई संघाचे कर्णधार. सामन्याचं दुसरं सत्र कसं असेल ऐकूया आपण या ठिकाणी जगदीश पाटील यांच्या शुभवाणीतून. चला टॉस करूया आपण महेंद्र कडू यांच्या शुभ हस्ते. कॅमेरा हॅलो. चला टॉस करू आपण. चला टॉस करूया दोन संघामध्ये. टेल एडाला टॉस जिंकलाय किरण. काय बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग फिल्डिंग करायची आता विपक्ष संघ देसाई. आज कितपर्यंत बदल असेल टीम मध्ये? कमीत कमी रन ठेवण्याचा प्रयत्न करू. केतन मात्रे बंद झाला ISPL साठी त्याची निवड झाली. यावर्षी सुद्धा शुभेच्छा असतील तरी सुद्धा आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आज आपले ग्रामीणचे खेळाडू चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरतात. चांगला खेळ होता. मात्र केतन मात्रेचा सुद्धा आपण अभिनंदन करू, शुभेच्छा देऊ. चांगला खेळ व्हावा. काय रणनीती असेल या खेळपट्टीवरती आज देसाई संघाला कमीत कमी किती धावांवरती रोकाल? 5 षटकामध्ये कमीत कमी 50च्या खाली रोखण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये केतन सोडला तर आणखीन काही कमी खेळाडू असतील का? आहेत, आमची ही टीम आहे. ओके, थँक्यू. मोरेश्वर चला मोरेश्वर क्रिकेटच्या नव्हे तर कुस्ती पेलवान आहेत. टॉस बॉक्समधून न्यूज झाली आहे की टॉस देसाई संघाने जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वाकण संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॉल द्या.
हां चला सामना सुरू होतोय. दत्तदादा इंदरकर आपलं स्वागत. थँक्यू सो मच. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पायलट चेंजगे मडवली संघाने मोठ्या धाबा उभ्या केल्यात आणि त्या धाबा आता चेस करायच्या आहेत. 74 धाबा 74. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका चांगला या ठिकाणी जागेवरती चेंडू थांबलाय की काय पडल्यानंतर पा अगदी चेंडू एकाच जागेवरती थांबला. तिथे जास्त प्रमाणात घास आहे, गवत आहे. ग्रासवरती चेंडू थांबल्यानंतर या 2 धावा. विक्की मडवी आणि हर्षल ही जोडी मैदानामध्ये पाहा मिळते. टीम कुशाल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड संघाची. पुन्हा एकदा फटका हवेत खेळले होते. फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला तोपर्यंत सिंगल मिळाल्या. 74 धावांचं भलं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम सापाड संघाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुभम पाटीलने चांगली बॅटिंग केली. विशाल पाटीलने सलामीला येत असताना 32 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या चेंजगे मडवली संघाला. त्यामुळेच एक विशाल स्कोर पाहायला मिळाला या मैदानावरती. कमलेश ओ यॉर्कर होता, अगदी खोदून काढलाय. सरळ स्क्रीन समोर चेंडू चाललाय. मात्र पुन्हा एकदा आउटफील्ड थोडी स्लो आहे तिथे. 2 धावा. एकूण धावसंख्या 5. 3 चेंडूंचा खेळ ते संपलाय. 5 धावा स्कोर बोर्डवरती होत असताना पहा मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. पाहता पाहता बॉल सीमा पार. पहिला दणदणीत चौकार. सुपर षटकार. हर्षल मडवी. चौकारानंतर हा षटकार पाहायला मिळाला. अगदी जागेवरती थांबून थोडेसे एक पाऊल पाठीमागे आले. इनसाइड आउट खेळा. फिल्डर नव्हते तिकडे, थोडेसे दूर होते आणि हा षटकार पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने उडवलाय. डीप मिड विकेटला फिल्डर वेगाने आल्यात. 102 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालंय. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार येताना पाहायला मिळाला आणि 17 धावा बिनबाद 17. अशी चांगली सुरुवात, धुंद बेधुंद अशी सुरुवात करत असताना टीम सापाड. एकविरा डीजेच्या माध्यमातून आपण सुगम संगीत ऐकता. सातत्याने चांगला संगीत आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. चला टीम मीटिंग नको, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करू. कारण सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत. आता उद्घाटन सोहळा होता त्यामुळे सामने थोडे उशिराने सुरू झाले. हे पाहता आपण आता सुरुवात करावी. पहिल्या षटकात 17 आल्या कमलेश पाटीलच्या. शुभम पाटील आलाय पॉवर प्लेचे दुसरा षटक घेऊन. चेंजगे मडवली संघ ज्याच्या नावातच बदल आहे, सातत्याने गेम चेंज करत असतात.
हरणारी बाजी जिंकण्यामध्ये ते माहीर, कारण गेम प्लॅन त्यांचा एवढा चांगला असतो की कधी कधी एकदम असं वाटतं की हरलेले सामने अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या बाजूने फिरवतात. भंडारलीचे बलिराम पाटील यांचं आगमन झालं स्टेजवरती. या ओस्क्युअर ऑफ द विकेट, अलकसा अपील, एज फलंदाज बाद झालाय, दांडी गुल झाली आहे. लेग स्टंपला चेंडू होता, एवढ्या वेगाने फेकला, फलंदाजाला समजलं नाही आहे. संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी. कुस्तीचे सामने फट रंगले जातात. चांगले चांगले बॉडी बिल्डर्स याच गावातून प्रथम आपल्याला पाहायला मिळाले. सापाडा असेल, उंबाडे असतील, ह्याच गावातून खऱ्या अर्थाने कुस्तीगिरांना फार त्यांनी प्रकाश झोतात आले. आजसुद्धा तेच काम त्यांच्या वतीने केलं जातं आहे. जरी क्रिकेटची मैदानं असली तरीसुद्धा कुस्तीचं मैदान हे गाजवणारं हा कल्याण परिसर. ओ चेंडू चांगला यॉर्कर होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव. विकेट नंतरही एक धाव मिळाली. 18 ही धावसंख्या पाहा मिळते आपल्याला. एक बाद 18, एकूण करायच्या त्या 74 धावा. 74 धावांचा भलं लक्ष्य आहे, टार्गेट आहे मॅच मध्ये. ओ आउटसाइड स्टंप, पिचिंग केला जातोय चेंडू, डॉट बॉल आलाय. या खेळपट्टीवरती ना एक एक डॉट चेंडू फेकणं थोडंसं अवघड असतं. अशा कुशल परिस्थितीमध्ये मात्र शुभमने हा चेंडू डॉट फेकलाय. ओ उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, जवळपास फिल्डर नव्हते आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. पहिल्या षटकात जरी 17 आल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना थांबवण्याचं काम केलं गेलंय. त्यामुळे आता पाहावं लागेल हे खेळत असताना 19 धाबा आहेत, 2 गो. फक्त या ओव्हरमध्ये 2च धाबा आल्यात अद्यापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ संपला. P2चं आहे दुसरं षटक आहे. फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट, सुपर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने प्रत्युत्तर दिलंय. खेळाडू पहा मिळतो आपल्याला हर्षलच्या बॅटमधून, सागरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. षटकार आलाय. मग अशी चर्चा होती 4 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा खर्च केल्या, त्याच्याच विरोधात ठोकलेला षटकार. पुन्हा एकदा लाजवाब, क्या बात आहे. लागोपाठचे 2, पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि दुसरा स्वीपर कव्हरला. गुड शॉट. वरती 2 षटकार आले. पहिले 4 चेंडू फक्त 2च धाबा आहेत. याचंच नाव क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी खुशी तो कभी गम, कभी ताली तो कभी गाली.
असंच काही क्रिकेट आपल्याला पाहा मिळतं. त्यामुळे आता 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनवल्या गेल्यात. 31 अद्यापही गरज आहे ते 18 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज आहे आता टीम सापाड संघाला. चला तिसरं षटक पुन्हा एकदा कमलेश पाटील उर्फ काबा. सर्वांचं लक्ष घेऊन घेणारा हा खेळाडू पहा मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये लीगमध्ये चांगली कामगिरी केलेला हा खेळाडू. TDPL असेल, DPL असेल, या मोठ्या स्पर्धेमध्ये कॅप्टनची भूमिका साकारत असताना लीडिंग ऑफ द फ्रंटचं कार्य करत असताना चांगला गुणवत्ता प्रभावीशाली प्रतिभावंत खेळाडू. तिसरं ओव्हर उडवण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल आहे. जयशय लॉंग ऑनला झेल स्वीकारला जातो. जास्त उंची लांबी कमी मिळाली आणि विकेटचं पतन. धक्का दुसरा. दोन धक्के दिल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. मी मगाशी सांगितलं की प्रतिभाशाली हा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष गोलंदाजीची दहशत राहिली आहे. डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना मोठ्या मोठ्या फलंदाजांना संभ्रमात पाडणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे मोठी विकेट मिळाली. लॉंगॉनला अगदी जास्त उंची लांबी कमी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच हा झेल स्वीकारला गेला आहे. नवीन खेळाडू आता रोहित पाटीलला पाहतोय आपण. मैदानावरती आलाय. चेंडूची पाहणी करत असताना अद्यापही सामना संपला नाही आहे. अद्यापही कोणताही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत नाही आहे. कारण आता समांतर चाललाय. जरी सुद्धा 74 धावा बनवल्या असल्या तरी सुद्धा त्याने सुद्धा 2 ओव्हरमध्ये 31 केल्यात. ओ वेगवान वेगवान चेंडू, वाईट यॉर्कर. चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय आपण कमलेश पाटीलला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल तुमच्यावरती दबाव निर्माण करेल. त्यामुळे तुम्हाला सिंगल डबल चौकार षटकार सातत्य क्रिकेटमध्ये तुम्हाला टिकवावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे पदल आले ते पाहिजे. शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील जर सामना विजयाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचा असेल तर. ओ पुल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरती आहेत. 1 बाउन्स, चौकार. पण पोहोचू शकले नाही या चेंडूपर्यंत. त्यामुळे या 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या आता पहा मिळते आपल्याला 35 धावा. 35 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना ओ क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चौकाराचं प्रत्युत्तर कमलेश पाटील उर्फ कावाळा याला मिळाली आहे. या ओव्हरमध्ये विकेट दुसरी.
रोशन आलाय आता 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हर्षल बाद झालाय, त्यानंतर सागर, रोहित सुद्धा बाद झालाय. सागर आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये पहा मिळते. ओव्हर नंबर 3चा खेळ आहे. 2 to go. फटका येथे सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल होता. पाठीमागे विशाल पाटील होते. एक धाव मिळाली. 36-36. पुन्हा एकदा फटका चांगल्या हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्या आवाकाच्या बाहेर. टायमिंग अगदी चांगलं झालंय. 2 फिल्डर होते, त्यांच्यामधून जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय तो शानदार षटकार. डिझेल स्वागत. हो ना, बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही असल्यावर होईल, सिरियलीत होईल तुम्ही असल्यावर. हो ना, तेवढाच राहिलो, नंतर मग चालू होतं लग्न वगैरे. चला 2 धाबा आल्यात येते. पहिल्याच बॉलवरती जयेश पाटील जो 4थं षटक घेऊन आलाय. 12 मध्ये बनवायच्या होत्या त्या 32 बनवायच्या होत्या. आता 11 मध्ये 30 धाबा बनवायच्या आहेत अद्यापी. कुशल श्रीशा या स्पोर्टला पहा मिळतो आपल्याला. सपाट संघ बॅटिंग करतोय दुसऱ्या इनिंग मध्ये. जागा बनवून घ्यायचं होतं. चेंडू अगदी एस्टनच्या वरून जात असताना पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, त्यानंतर आलेला डॉट बॉल. टीम वडवलीच्या विरोधात सापाड संघ बॅटिंग करतो आणि आमचे सापाड टीमचे 40+ कॅप्टन अशोकदादा पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहे, त्याच्या आवाकाच्या बाहेर. फटका चांगला पाहायला मिळाला. धावा मिळतील 6. षटकार.
मध्ये शिरकाव करत असताना षटकार टोकला फलंदाज रोशन घोडे. रोशनला पाहतोय आपण मैदानावरती. अद्याप एका चांगल्या पडक्याची गरज आहे. चौथं षटक मार्गस्थ जयेश पाडीला पाहतोय. कमबॅक करून देईल का आपल्या चंचगे मडवली संघाला. ओ लेग स्टंप सोडून दिला जातोय. पंच वाढ चिकूण करत असताना बल्लप्ट. एक धाव अभांतर मिळाले. स्कोर पोहोचलाय तो आता 51. 50 कंप्लीट झाले. 51 धाबा. 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. अद्याप सामना संपला नाही आहे. 1-2 मोठे फटके आले तर सामन्याला काढणी मिळेल. मात्र जयेश पाटील आहे कधी या मॅच मध्ये कमबॅक करून देईल, कारण चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब ठरवणारा हा षटक आहे. त्यामुळे कधी सामन्याचं चित्र पालटवलं जाईल. चला आता ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. सरफराज सिंग डिलिव्हरी. चेंडू गेला डॉट. आणखीन एक डॉट. आता चेंडू शिल्लक आहेत ते 2. 2 टू गो. 8 मध्ये 23. 8 चेंडू 23. चला 8 चेंडू 23 धाबाची गरज आहे. सामना संपला नाही आहे आणि अशा वेळेला आता पुन्हा एकदा काय घडलंय. 2 चेंडू डाट गेल्यात. गरज होती या ठिकाणी चौकार षटकार टोकण्याची. आता संधी निर्माण झाली आहे. प्राइज वाढलंय या टीमचं. जर या ठिकाणी सापाड संघ विजय होतो तर अशोक पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या टीमला. जिंकेल का कुशाल श्रीशा स्पोर्ट सापाड संघ. 2 चेंडू डाट आल्यात मात्र अद्याप सामना संपला नाही आहे. जयेश पाटीलने करून दिले कमबॅक आपल्या टीमला. षटकार आल्यानंतर हे 2 चेंडू डॉट. चांगली लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाज रोशन जो अद्यापर्यंत 3 चेंडू डॉट केलाय. एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा 3 चेंडू डॉट आहेत. दिस इज नॉट गुड क्रिकेट. एक चांगला खेळाडू आहे त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय आता लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड पास. वा काय फिल्डिंग आहे. जबरदस्त फिल्डिंग. रुपेश पाटील होते. 2 धाबा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. ब्रिलियंट फिल्डिंग करत असताना षटक समाप्त झालंय. 4 धाबा झाल्यात तर एकूण 4 ओव्हरमध्ये 53 आणि गरज आहे आता 6 चेंडू आणि तुम्हाला बनवायच्या त्या 21 धाबा. 6 मध्ये 21. चला 6 मध्ये 21 करायचे आहेत आणि या धाबा प्रथम विकेट पाहिले जातील. त्यामुळे विकेट वडवली संघाचे 3 विकेट गेले होते आणि सापाड संघाचे 3 विकेट घ्या. टॉस पाहिला तर सापाड संघ आहे म्हणजे त्याच्याकडे प्लस पॉइंट आहे. 21 धाबा तुम्हाला 21 धाबा चालतील. 6 चेंडू 21 ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. 20 सुद्धा धाबा चालतील कारण प्रथम या कल्याण डोंबिवली क्रिकेटचा नियम आहे की अगोदर विकेट पाहिले जातात. त्यामुळे तुम्हाला ज्या संघाने जेवढ्या धाबा केल्या तेवढ्या जरी बनवल्या टॉस जिंकून तरी तुम्ही विजय होऊ शकता. अगोदर विकेट जर तुमचे कमी असतील तर. दोन्ही संघाचे विकेट बरोबर आहेत. फक्त टॉस आहे तो सापाड संघाचा. चला गेम प्ले करा प्लीज. वेळ नको. गोलंदाज अनिल पाटील. शेवटचा गोलंदाज चेंचगे मडवली संघाचा. 6 मध्ये 21.
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, जवळपास फिल्डर नाहीये, एकचा कॉल दिला गेलाय, दुसऱ्याचा कॉल आहे, मिसफील्ड झाली आहे, त्यामुळे 2 धाबा सहजरित्या मिळाला. एकच धाव मिळाली असती, मात्र 102 मध्ये रूपांतर करत असताना हे पाहिलं गेलं. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत 5 बडवायच्या आहेत, त्या 19. 18 धाबा सुद्धा चालतील विकेट न गमावता. 5 बॉल 19 ची गरज आहे, 18 धाबा सुद्धा चालतील सापाड संघाला. ओ पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडूने वळण घेतलंय बॅकफूट पॉइंटला, मात्र तोपर्यंत एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आणि एका खेळाडूला मात्र या ठिकाणी रन आउट व्हावं लागेल. फलंदाज बाद. चला विकेट मिळाली रनआउटचा, जेथे 2 धाबा घ्यायचे होते. स्ट्राईक रोटेट करत असताना सागर अद्याप मैदानामध्ये, रोशन बाद झालाय. न्यू बॅटर प्रेम पाटील. चला आता चेंडू शिल्लक आहेत ते, ओ चेंडू गेलाय डॉट, वरवर डॉट डिलिव्हरी. 3 चेंडू आणि 18. आता 3 चेंडू 3 षटकार टोकावे लागतील. संधी होती मी म्हणेन सापाड संघाला येते विजयाची, अगदी नामी संधी चालून आली, मात्र 2 चेंडू डॉट गेले. तेथे सामन्याचं चित्र पालटलं गेलंय. का चौकार षटकार त्या ओव्हरमध्ये आला असता त्या चेंडूमध्ये तर सामना टर्न झाला असता. मात्र शेवटी क्रिकेट आहे, 3 बॉल 3 षटकारांची गरज आहे. आता पहिलाच बॉल ठोकलाय तो षटकार लॉंग ऑफच्या वरून. मॅच मध्ये जिवंतपणा निर्माण करत असताना टीम सापाड. थँक्यू. आता कंपल्सरी 12 धाबांची गरज आहे. 2 बॉल 2 षटकार मारावे लागतील प्रेमला. त्याचबरोबर फलंदाज पाहतोय आपण सागर, ज्याने सामना जिवंतपणा निर्माण करून दिलाय. 2 चेंडू 12 धाबाची गरज आहे. सापाड संघ जिंकेल कोण, सापाड की वडवली, याचं उत्तर मिळेल. प्रेक्षकांची आलोट गर्दी युट्यूबच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीवरती नाहीये. ते काय घडलंय, चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरला, मात्र धाव फक्त एकच मिळेल आणि सामन्याची हवा निघाली आहे. कारण आता 1 मध्ये 11 धावा होतील का. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. आता सापाड संघाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना त्यांच्या बाजूनेच पाहायला मिळाला होता. षटकार ठोकला होता सागरने, मात्र मागचा चेंडू थोडासा खाली राहिलाय, त्यामुळे तेथे सामना आता वडवली संघाच्या बाजूने पाहा मिळतोय. चांगला चेंडू, मस्त चेंडू होता, चेंडू गेलाय डॉट आणि सामना जिंकलाय. चेंज द गेम वडवली या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम